नमस्कार, आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज नेटवर्क, निर्भीड आवाज, निर्भय पत्रकारिता. नमस्कार. राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अंशतः अनुदानित किंवा पूर्णतः विनाअनुदानित तत्वावर नियुक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अतिशय ऐतिहासिक असा निकाल 26 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे, ज्यामुळे हजारो शिक्षकांच्या आयुष्यावर मोठा परिणाम हा निर्णयाने होणार आहे. राज्यातील अहिल्यानगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर, नाशिक, मुंबई अशा विविध जिल्ह्यांमधून मागील 2 वर्षापासून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये जुन्या पेन्शन योजनेसाठी अनेक याचिका प्रलंबित होत्या. त्या सर्व याचिका एकाच प्रकारच्या आणि एकाच प्रकारची मागणी घेऊन असलेल्यामुळे काल 26 फेब्रुवारी 2026 रोजी न्यायालयाने यावर एकत्रित सुनावणी घेतली व आपला निकाल दिला. याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेमध्ये अर्थ सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव, आपापल्या विभागाचे शिक्षण उपसंचालक, जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी तसेच अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी आणि आपापल्या कनिष्ठ महाविद्यालय, कॉलेज किंवा शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य या सगळ्यांनाच प्रतिवादी करत आपली मागणी न्यायालयासमोर ठेवली होती. याचिकाकर्त्यांची मुख्य मागणी होती की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी आमची नियुक्ती अंशतः अनुदानित किंवा पूर्णतः विनाअनुदानित तत्वावर जरी झाली असली तरी 2005 नंतर आम्ही कार्यरत असलेल्या पदांना शासनाद्वारे 100% अनुदान प्राप्त झालेले आहे. त्यामुळे आम्हाला देखील 2005 पूर्वी 100% अनुदान पदावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्याप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. आपल्या दिलेल्या 50 पानी निकालामध्ये न्यायालयाने या सर्व 35 याचिकाकर्त्यांची संपूर्ण माहिती नमूद केलेली आहे, ज्यामध्ये हे कर्मचारी 2005 पूर्वी कधी नियुक्त झाले, नियुक्त होताना यांच्या पदास किती टक्के अनुदान होते किंवा नव्हते आणि 100% अनुदान यांच्या पदास केव्हा प्राप्त झाले, हे सर्व माहिती घेतल्यानंतर न्यायालयाने आपल्या निकालामध्ये स्पष्ट जाहीर केले की हे सर्व याचिकाकर्ते महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन अधिनियम 1982 व महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन व कम्युटेशन नियम 1984 यांच्या अंतर्गत येतील व या सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू होईल. या निर्णयातील जे याचिकाकर्ते आहेत हे 2005 पूर्वी विनाअनुदानित किंवा टप्पा अनुदान तत्वावरती नियुक्त झालेले कर्मचारी आहेत आणि 2005 नंतर हळूहळू टप्प्याने यांच्या पदास 100% अनुदान प्राप्त झालेले होते. यांच्यासमोर हा फार मोठा प्रश्न होता की शासन आदेशानुसार जर 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी एखादा कर्मचारी जर 100% अनुदानित पदावर नियुक्त झालेला नसेल तर त्याला जुनी पेन्शन योजना देता येणार नाही. परंतु न्यायालयाने शासनाची व याचिकाकर्त्यांची सर्व बाजू ऐकून आपला ऐतिहासिक निर्णय दिला की जरी हे कर्मचारी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी टप्पा अनुदानावरती किंवा अंशतः अनुदान तत्वावरती नियुक्त झालेले असतील आणि यांच्या पदांना 2005 नंतर हळूहळू टप्प्याने 100% अनुदान प्राप्त झालेले असेल तरी यांना महाराष्ट्र नागरी सेवा पेन्शन नियम 1982 लागू होईल आणि या सर्वांना जुनी पेन्शन योजना देण्यात येईल. या सर्व याचिका निकाली काढताना न्यायालयाने आपल्या आदेशामध्ये संबंधित शासकीय यंत्रणेला आदेशित केले की अशा कर्मचाऱ्यांना GPF खाते क्रमांक देण्यात यावा व त्यांची कपात GPF अंतर्गत केली जावी. तसेच न्यायालयाने त्यांच्या व्यवस्थापनाला म्हणजे ज्या शाळेमध्ये ज्या व्यवस्थापनाच्या अंतर्गत कर्मचारी म्हणून काम करत असतील त्या व्यवस्थापनाला आदेशित केलेले आहे की असे कर्मचारी जर निवृत्त झाले असतील किंवा निवृत्त होणार असतील तर अशा कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव जुन्या पेन्शन योजनेच्या नियमाप्रमाणे तयार करून ते शासनाकडे पाठवावेत. न्यायालयाच्या या निर्णयाचा राज्यातील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. परंतु न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन शासकीय यंत्रणा कशा पद्धतीने करते यावरती काय पावले उचलते हे पाहण्यासारखे राहील. न्यायालयाच्या या निर्णयाचे पालन करून महाराष्ट्र शासकीय यंत्रणा जुनी पेन्शन योजना लागू करेल का आपला कायदेशीर हक्क बजावेल, म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून हा निर्णय तसाच प्रलंबित ठेवेल, हा येणारा काळच सांगू शकेल. परंतु सध्या स्थितीस पाहता 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी टप्पा अनुदान तत्वावरती नियुक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी मानल्या जात आहे.